सोयाबीनची मागणी घटल्याने बाजारात सोयाबीनचे दर गडगडले आहेत। हमीभाव 4800 रुपये असताना सोयाबीनला सध्या 3600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। अशा परिस्थितीवर भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले आहे। त्यामुळे सरासरी उत्पादनात घट आली आहे। अशा स्थितीत मागणी वाढून दर वाढणार अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात हंगामापूर्वीच सोयाबीनच्या दरात घट झाली आहे। शासनाचा कोणताही प्रक्रिया उद्योग सोयाबीनसाठी नाही। डीओसीच्या दरात कमी आल्याने प्लॉट धारकांकडून सोयाबीनची खरेदी होत नसल्याने भाव गडगडले आहेत। 2023-24 मधील हंगामात आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये कापूस व सोयाबीनच्या दरात कमी झाल्यामुळे शासनाने 2 हेक्टर मर्यादित हेक्टरी 5000ची मदत कापूस व सोयाबीन पिकांसाठी दिली होती। त्याच पद्धतीने यावेळी देखील भावांतर योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।